नमस्कार मंडळी, मी दिनेश नायक. काही दिवसापूर्वी मी लाहोर शहरात घडलेली एक घटना आपल्यासमोर ठेवली होती. आज परत एकदा लाहोरमधली आणखी एक घटना आपल्यासमोर ठेवणार आहे. या घटनेचं मुख्य पात्र आहे एकेकाळचे सुप्रसिद्ध गायक आणि नट KL सहगल, कुंदनलाल सहगल. त्यांचं नाव ऐकलेलं नाही अशी व्यक्ती भारतात तरी विरळा. त्याचं असं झालं की फाळणीपूर्वीचं लाहोर हे एक रंगेल शहर मानलं जात होतं. किंबहुना त्याला पूर्वेकडचं पॅरिस असं म्हटलं जायचं. ह्याचं कारण लाहोर शहरामध्ये मोठ्या संख्येने गायिका आणि नर्तकी होत्या आणि त्यांचे कार्यक्रम चालायचे. आणि संध्याकाळ झाली की लाहोर शहरातली पैसेवाली मंडळी ह्या सगळ्या गायिकांचे किंवा नर्तकींचे कार्यक्रमात भाग घ्यायला जायची. आणि 5-6 ज्या टॉपच्या नर्तकी आणि गायिका होत्या त्या स्वतः अतिशय श्रीमंत होत्या, कारण त्यांच्याकडे येणारी मंडळीच श्रीमंत असायची. मोठे मोठे जमीनदार, ठेकेदार, मोठे व्यापारी, नवाब, राजे महाराजे अशी मंडळी यायची आणि मोठ्या प्रमाणात पैशांची उधळण करायची. त्यामुळे त्या स्वतः लखपती होत्या आणि त्यांचे मोठे राहण्याचे महाल असायचे. तर अशा या रंगेल लाहोरमध्ये सहगल साहेबांची मैफल कोणीतरी आयोजित केली. जानेवारीचा महिना, लक्षात घ्या, उत्तर भारतात जानेवारीमध्ये कडाक्याची थंडी असते. पण सहगल साहेबांच्या मैफिलीला तुफान गर्दी जमली. मैफिल छान झाली, संपली त्यावेळा मध्यरात्र उलटून गेली होती. साजेंद्यांनी आपल्या वाद्यांना गवसण्या घातल्या, आवराआवर केली, निघायची तयारी केली. तेवढंच सहगल साहेबांना आठवलं की लाहोर शहरातली सर्वात प्रसिद्ध गायिका म्हणजे इनायती बेगम. आपण तिचं एवढं नाव ऐकलेलं आहे पण गाणं कधी ऐकलेलं नाही. आज अनायासेच आपण लाहोर शहरात आहोत, तिचं गाणं का ऐकू नये? मग साजिंद्यांना म्हणाले, चला आपण इनायती बेगमकडे जाऊ तिचं गाणं ऐकायला. मग तिथं बाहेर आले, टांगा केला. टांगेवाल्याला सांगितलं, आम्हाला इनायती बेगमकडे घेऊन चल. पत्ता सांगायची आवश्यकता नव्हती, कारण सबंध लाहोर शहराला माहीत होतं इनायती बेगम कुठे राहते ते. त्याने बरोबर आणून तिच्या महालासमोर उभं केलं. आता तो परिसर असा होता की तिथं रात्रीची गजबज असते, त्यामुळे 12:30 वाजता बाजार फुल होता. अनेक लोकांनी त्यांना पाहिलं. बातमी वाऱ्यासारखी पसरली. सहगल साहेब जिना चढून वर आले. ॲक्च्युली त्यावेळेला इनायतीची मैफल नुकतीच संपली होती. तिचे सगळे चाहते निघून गेले होते आणि तिची नोकर मंडळी आवराआवर करत होती. बैठकीच्या गाद्या काढणं, लोड वगैरे बाजूला, कारण त्यांची जेवणं बाकी होती. तेवढ्याच सहगल साहेबांचा प्रवेश झाला. इनायती बेगमने त्यांना पाहिलं, तत्क्षणी ओळखलं. लगबगीने उठून पुढे गेली आणि अगदी लवून आदाब केला आणि म्हणाली, सहगल साहब, आप आए, भाग हमारे, आइए तशरीफ रखिए. सहगल साहेब स्थानापन्न झाले. मग त्यांच्यासमोर उभं राहून अगदी लवून नम्रपणे तिने विचारलं, सहगल साहब फरमाइए. सहगल साहेब म्हणाले, इनायती, मुझे तुम्हारा गाना सुनना था, इसलिए मैं आया हूँ, तुम तुम्हारा गाना सुनाओ. तर इनायती हंसली, म्हणाली, सहगल साहब, अब जो भी कहेंगे मुझे मंजूर है, लेकिन पहले खाना तो खा लीजिए. सहगल साहब म्हणाले, ठीक है, लेकिन बड़ा गोश्त मत खिलाना. बड़ा गोश्त म्हणजे बीफ. तर इनायती बेगम परत हंसली, म्हणाली, सहगल साहब, आपका हर हुक्म सर आंखों पर. आणि तिने खुणेची टाळी वाजवली. तिच्या नोकर माणसांनी पटापट गाद्या, लोड वगैरे बाजूला केले. ताट, वाट्या, पेले ठेवले आणि पंगत मांडली आणि मग वाढायला सुरुवात केली. सगळी मंडळी जेवायला बसली. जेवण झालं. जेवण संपल्यावर तिने परत खुणेची टाळी वाजवली. तिच्या नोकर माणसांनी पटापट ताट, वाट्या, पेले काढले, साफसफाई केली, बसकर काढले आणि परत बसण्याच्या गाद्या ठेवायला सुरुवात केली. परत लोड, तक्के, परत मैफिल सजवली. तोपर्यंत तिच्या साजिंद्यांनी गवसण्या खोलल्या, वाद्य काढली आणि बैठकीतल्या आपापल्या जागा घेतल्या. इनायतीने तिची जागा घेतली आणि मग म्हणाली, सहगल साहब फरमाइए. सहगल साहेब म्हणाले, इनायती, ऐसा करते हैं, तुम एक गाना गाओ, मैं एक गाना गाऊंगा, तुम एक गाना गाओ, मैं एक गाना गाऊंगा, न लेना न देना. इनायती हंसली, म्हणाली, सहगल साहब, अब जो भी कहेंगे मुझे मंजूर है. आणि तिने साजिंद्यांना खूण केली.
साजिंद्याने वाद्यावर सूर लावला, तिने आपला सूर लावला, तबलजीने तबल्यावर थाप मारली आणि इनायतीने आपलं गाणं सुरू केलं. एक सुंदर गाणं पेश केलं. मग सायगल साहेबांची पाळी आली. त्यांनी आपलं गाणं पेश केलं. परत इनायतीने आपलं गाणं पेश केलं. सायगल साहेबांनी आपलं गाणं पेश केलं. जुगलबंदी सुरू राहिली. वेळेचं भान कोणालाच राहिलं नाही. पहाटेचे 4 वाजून गेले तेव्हा सायगल साहेबांना झोप यायला लागली. म्हणाले, इनायती, तुम्हारा गाना सुन लिया, जी भर गया, अभी बस करते हैं, हम चलते हैं. मग सायगल साहेब उठले आणि जिन्याकडे जायला लागले. इनायती त्यांना पोचवायला जिन्यापर्यंत आली आणि म्हणाली, सायगल साहब, आप यहाँ आए, इससे बड़ी खुशनसीबी मेरे लिए और क्या हो सकती है. आप जब भी लाहौर आओगे यहाँ ज़रूर आइएगा, मैं आपका इंतज़ार करूँगी. सायगल साहेब हसले, मान डोलावली, जिना उतरून खाली आले. बाहेर येणार तेवढ्यात लक्षात आलं, बाहेर मोहल्ला लोकांनी तुफान भरलेला आहे. लोक खच्चून भरले होते, उभे होते, पाय ठेवायला जागा नव्हती. जानेवारी महिन्याच्या त्या कडाक्याच्या थंडीत ती मंडळी तिथे 3-3.5 तास उभं होती. ह्या दोघांची जुगलबंदी आहे. तर मंडळी, असे ते रसिक कलाकार आणि अशी ती रसिक जनता. कसा वाटला हा किस्सा कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. लवकरच परत भेटू. नमस्कार.